Hi students, good morning to all of you. In last lecture, we have started a new topic, logic gates and sequential circuits from our CS2 paper. In last lecture, we discussed the definition of some related terms in logic gates. For example, what is mean by logic gate, what is mean by logic, what is mean by truth table, symbol and boolean equation. These are the definitions we have discussed in last lecture. Now we are going to start a new topic, types of gates in today's lecture. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टार्ट करणार आहोत तर टाइप्स ऑफ गेट्स हा जो आपला न्यू पॉइंट आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. कालच्या लेक्चरला आपण काय पाहिलं तर ज्या काही बेसिक डेफिनेशन्स होत्या की ज्याच्यामध्ये लॉजिक गेट होतं, त्याच्यानंतर लॉजिक, ट्रूथ टेबल, बुलियन इक्वेशन आणि सिम्बॉल या सगळ्याच्या ज्या काही डेफिनेशन्स होत्या त्या आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केल्या आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ गेट हा जो पॉइंट आहे याला आपण स्टार्ट करणार आहे. आता टाइप्स ऑफ गेट्स जे आहे याच्यामध्ये 6 टाइप्सचे गेट्स आपल्याला काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. हे गेट्स जे आहेत ते कशावरती डिपेंड आहेत तर त्याचं लॉजिक जे आहे त्या लॉजिकवरती काय आहेत हे गेट्स डिपेंड आहेत किंवा या गेट्सचा जो काही रिझल्ट तुम्हाला ऑब्टेन होणार आहे तो रिझल्ट कशावरती डिपेंड असणार आहे तर त्याच्या यूज केलं जाणारं लॉजिक जे आहे त्याच्यावरती त्याचा रिझल्ट डिपेंड असणार आहे. मग याच्यामध्ये टोटल आपल्याला 6 गेट्स स्टडी करायचे. पहिलं गेट जे स्टडी करायचं आहे ते आहे अँड गेट. इथं जे गेटचं नेम आहे ते काय केलं जातं तर कॅपिटल लेटर्समध्ये त्याच्यासाठी यूज केले जातात. कारण आपण नॉर्मली ज्याला एखादा सेंटेन्स लिहितो त्या सेंटेन्समध्ये सुद्धा आपण काय करत असतो तर अँड हा वर्ड यूज करत असतो, ऑर हा वर्ड यूज करत असतो. मग ते आणि हे गेटचं नाव हे दोन्हीही डिफरन्शिएट करण्यासाठी काय केलं जातं तर हे गेटची जी काही नेम्स आहेत ते कॅपिटल लेटरमध्ये राईट डाऊन केली जातात. इथं पहिलं गेट जे आपण स्टडी करणार आहे ते आहे अँड गेट. सेकंड गेट जे आहे ते आहे ऑर गेट. थर्ड गेट जे आहे ते आहे नॉट गेट. फोर्थ गेट जे आहे ते अँड गेट आहे. याला तुम्ही नंद गेट सुद्धा म्हणू शकता किंवा तुमच्या जे काही तुम्हाला कन्व्हिनियंट होईल त्याचं प्रोनाऊन्सिएशन ते तुम्ही यूज करू शकता. आपण बेसिकली ह्याला अँड गेट म्हटलं जातं. नंतरचं जे 5th नंबरचं गेट आहे ते आहे नॉर गेट किंवा त्याला ऑर गेट म्हटलं जातं. आणि 6 नंबरचं जे गेट आहे ते आहे एक्स ऑर, त्यालाच काय म्हटलं जातं तर एक्सक्लुझिव्ह ऑर. आता याच्यामध्ये हे पहिले जे 3 गेट्स आहेत याला काय म्हटलं जातं तर बेसिक गेट्स आणि हे नंतरचे जे 3 गेट्स आहेत त्याला काय म्हटलं जातात तर डिराइव्ड गेट्स. हे दोन्हीच्या दोन्ही बेसिक गेट्स आणि डिराइव्ड गेट्स हे आपण स्टडी करणार आहोत. याला डिराइव्ड गेट्स का म्हटलं जातं कारण हे गेट्स कशापासून डिझाईन केले जातात तर हे बेसिक गेट्स जे आपण स्टडी करणार आहोत त्या बेसिक गेट्सचाच लॉजिकचा यूज करून काय केले जातात हे डिराइव्ड गेट्स तयार केले जातात. लक्षात आलं तुमच्या की बेसिकली आपले टाइप्स किती आहेत गेट्सचे तर 6 गेट्स आपल्याला स्टडी करायचे. त्यातला पहिला गेट आपण आज स्टडी करायला घेऊया तो आहे एंड गेट. आता इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर डायग्राम्स इथं ड्रॉ करावे लागणार आहेत. आपण बघितलं की जे काही सिम्बॉल्स असतील ते सिम्बॉल्स इथं ड्रॉ करावे लागणार आहेत. त्याच्यानंतर त्याचं ट्रूथ टेबल जे आहे ते ट्रूथ टेबलसुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे इथं ड्रॉ करावं लागणार आहे. आता पहिलं गेट जे आपण स्टडी करणार आहोत ते आहे अँड गेट. आता अँड गेटचं लॉजिक बघा काय आहे. इफ ए इज ट्रू अँड B is true, then Y is true. प्रत्येक गेटचं महत्त्वाचं काय आहे तर त्याचं लॉजिक जर तुम्हाला समजलं तरच तुम्हाला काय समजणार आहे त्याचं ट्रूथ टेबल कसं ड्रॉ करायचं हे तुम्हाला त्याच्यावरून समजणार आहे. मग ॲड गेटचं लॉजिक काय बघा. जर इफ ए इज ट्रू म्हणजे एक आपण इथं काय करणार आहोत ए आणि बी हे आपले काय असणार आहेत तर 2 इनपुट आपण त्याला प्रोव्हाइड करणार आहे. मग जर एची व्हॅल्यू ही ट्रू असेल आणि इथं बघा जे सिम्बॉल वापरलेलं आहे ते आहे अँड हा सिम्बॉल वापरलेला आहे किंवा तिथं तुम्ही AND असंही लिहू शकता. पण हे अँड आणि हे अँड पूर्णपणे काय आहे वेगळं आहे. मग याचं लॉजिक बघा. इफ ए इज ट्रू म्हणजेच काय तर एची व्हॅल्यू जर ट्रू असेल आणि
बीची व्हॅल्यूसुद्धा ट्रू असेल देन वाय इज ट्रू, तरच तुमचं वाय काय असणार आहे, ट्रू असणार आहे. इथं ए आणि बी काय आहे तर इनपुट्स आहेत आणि वाय काय आहे तर त्याच्यामधून तुम्हाला जे काही आउटपुट मिळणार आहे त्याला नेम काय दिलेलं आहे, वाय हे नाव दिलेलं आहे. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, आपण साधं एक्झाम्पल बघूया ज्याला आपण अँड हा वर्ड वापरतो. आता तुम्हा सगळ्यांना इंग्लिश ग्रामर तुम्हाला झालं असेल, त्याच्यामध्ये तुम्ही अँड असेल किंवा ऑर असेल हे कंजक्शन वर्ड तुम्ही यूज करता. मग त्या कंजक्शन वर्डचं मिनिंग काय असतं हे तुम्हाला माहीत आहे की ते वर्ड्स काय केले जातात तर दोन सेंटेन्सेस एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी या वर्डचा यूज केला जातो, किंवा दोन सेंटेन्सपासून एक सिंगल सेंटेन्स जर तुम्हाला तयार करायचं असेल तर तिथं तुम्ही काय करता, अँड आणि ऑरचा यूज करता. पण ह्या अँड आणि ऑर ह्याचं मिनिंग सेम आहे का हो, नाही आहे. तर त्याचं मिनिंग कसं आहे, पूर्णपणे वेगळं आहे. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या सेंटेन्समध्ये अँड हा वर्ड वापरता त्यावेळेला जो वर्ड आहे त्याच्या लेफ्ट हँडचं सेंटेन्स आणि राईट हँडचं सेंटेन्स हे दोन्ही सेंटेन्स ज्या वेळेला ट्रू असतील त्यावेळेला त्या होल सेंटेन्सचा रिझल्ट ट्रू असणार आहे. बरोबर आहे. जर मी तुम्हाला असं सांगितलं, एखादं सेंटेन्स सांगते, प्लीज गिव्ह मी अ पेन अँड पेन्सिल. लक्षात घ्या, मी सेंटेन्स काय सांगते, प्लीज गिव्ह मी पेन अँड पेन्सिल. मग त्यावेळेला माझी रिक्वायरमेंट काय असणार आहे हो, की मला पेनही पाहिजे आणि मला पेन्सिलही हवी आहे. मग त्यावेळेला जर मी फक्त पेन दिला तर माझी रिक्वायरमेंट कंप्लीट होते का, नाही आहे कंप्लीट होत. किंवा मला फक्त जर पेन्सिलच दिली तर त्यावेळेला माझी रिक्वायरमेंट कंप्लीट होते का, नाही कंप्लीट होत. मला काय गरजेचं आहे तर पेनही मला गरजेचं आहे आणि पेन्सिलही गरजेचं आहे. ज्याला या दोन्ही गोष्टी मला मिळतील त्यावेळेला माझी रिक्वायरमेंट फुलफिल होईल, म्हणजेच माझं सेंटेन्सचं मिनिंग काय होईल, फुल होईल. फॉर एक्झाम्पल अजून एखादं सांगते, ज्याला तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलअप करत असता त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये जर एखादे तुम्हाला डॉक्युमेंट्स अटॅच करायचे असतील, स्कॅन कॉपीज अटॅच करायचे असतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमची फोटो कॉपी स्कॅन करून अटॅच करायला सांगितली आणि तुमचं सिग्नेचरसुद्धा स्कॅन करून जर अटॅच करायला सांगितलं असेल तर त्यावेळेला ते दोन्हीही तिथं अटॅच करणं मस्ट आहे. त्यावेळेला तिथं काय केला जातो तर अँडचा यूज केला जातो. प्लीज अटॅच अ स्कॅन कॉपी ऑफ युअर फोटोग्राफ अँड युअर सिग्नेचर असं जर तिथं सेंटेन्स दिलेलं असेल तर त्यावेळेला फक्त तुम्ही तुमचं फोटोकॉपी जर अटॅच केलं आणि फॉर्म सबमिट केला तर तो फॉर्म घेतला जाणार आहे का, सबमिट होणार आहे का, नाही होणार. का तर तिथं फोटोकॉपीसुद्धा मागितलेली आहे प्लस तुमची सिग्नेचरसुद्धा तिथं रिक्वायरमेंट आहे. म्हणजेच काय तर ज्या वेळेला तुम्ही अँड हा वर्ड यूज करता त्याला अँड ह्या वर्डने दोन सेंटेन्सेस जोडले जातात. इथंसुद्धा आपल्याला काय करायचे आहे तर इथं आपले दोन सेंटेन्स म्हणजे काय असणार आहे तर दोन इनपुट्स असणार आहे. एक इनपुट असणार आहे ए आणि दुसरं इनपुट आपलं काय असणार आहे, बी असणार आहे. मग हे दोन इनपुट जोडत असताना काय सांगितलेलं आहे, जर एची व्हॅल्यू ट्रू असेल अँड बीची सुद्धा व्हॅल्यू जर ट्रू असेल तरच तुमचा रिझल्ट वाय हा काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. आता इथं ज्याला आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करणार आहोत त्यावेळेला ट्रू म्हणजे काय असणार आहे आपल्याकडे तर त्याची व्हॅल्यू 1 असणार आहे आणि फॉल्स म्हणजे काय असणार आहे तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काय असणार आहे, 0 असणार आहे. या पद्धतीने आपण काय करणार आहोत, ट्रूथ टेबल ड्रॉ करणार आहोत. इथं फक्त मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्येच सांगितलं की लॉजिक इन टर्म्स काय असू शकतं तर ट्रू ऑर फॉल्स, 0 और 1, हाय और लो, म्हणजे हे जे काही वर्ड्स आहेत या वर्ड्समध्येच आपल्याला काय करायचं आहे, आपलं लॉजिक एक्सप्रेस करायचं आहे. मग आता इथं आपल्याला लॉजिक समजलं. अँड गेटचं काय असणार आहे, जर ए हा ट्रू असेल आणि बी हा ट्रू असेल म्हणजेच काय तर दोन्ही ज्यावेळेला ट्रू असतील त्यावेळेला तुमच्या पूर्ण जे काही सेंटेन्स आहे ते सेंटेन्स काय असणार आहे, ट्रू असणार आहे किंवा त्याला तुमचं आउटपुट काय मिळणार आहे, वाय हे ट्रू मिळणार आहे. आता याच्याशी रिलेटेड आपण काय करूया, पहिल्यांदा ट्रूथ टेबल ड्रॉ करूया. आता ट्रूथ टेबल ड्रॉ करत असताना काय करावं लागणार आहे तिथं तर तुम्हाला ए आणि बी हे इनपुट म्हणून घ्यावे लागणार आहेत आणि वाय हा काय करावा लागणार आहे, त्याचा रिझल्ट द्यावा लागणार आहे. आता कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्याला आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करतो त्याला त्याच्यामध्ये जेवढे इनपुट्स आहेत त्याचे काय करावे लागतात, तुम्हाला नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स तयार करावे लागतात. मग नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स कसे तयार होतात तर 2⁻n. आता इथं एनची व्हॅल्यू म्हणजे काय असतं तर नंबर ऑफ इनपुट्स तुमच्याकडे किती आहेत, आपल्याकडे नंबर ऑफ इनपुट्स किती आहेत तर 2 आहेत. म्हणजे आपले नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती होणार आहेत तर 4
पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपल्याला काय करायचे आहेत, इथं डिझाईन करायचे आहेत. आता आपण काय करूया तर त्याचं ट्रूथ टेबल ड्रॉ करूया. हे ट्रूथ टेबल तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे. नंतर ट्रूथ टेबल हे प्रत्येक गेट आपण जे ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत त्या प्रत्येकासाठी आपल्याला काय करायचे आहेत, अशा पद्धतीने लॉजिक लिहायचे आहेत. त्याच्यानंतर त्याचे ट्रूथ टेबल काढायचे आहेत. प्रत्येकासाठी सिम्बॉल आपल्याला राईट डाऊन करायचा आहे. आता इथं मी ट्रूथ टेबल ड्रॉ केलेलं आहे. इथं माझं पहिलं इनपुट असणार आहे ए, दुसरे इनपुट असणार आहे बी आणि माझा रिझल्ट येणार असणार आहे तो आहे वाय. आता इथं मला काय करायचं तर पॉसिबल कॉम्बिनेशन्स लिहायचे. आपण पाहिलं की व्हॅल्यू काय असणार आहे 0 किंवा 1 ह्या दोनच व्हॅल्यू आपल्याला घ्यायचे. मग मी सुरुवातीला एची व्हॅल्यू जर 1 घेतली तर बीची व्हॅल्यू काय घेऊ शकते 0 घेऊ शकते. हे एक पॉसिबल कॉम्बिनेशन्स माझं तयार झालं. त्याच्यानंतर मी परत एसाठी ए ही व्हॅल्यू घेतले, त्याच्यानंतर बीसाठी मी ए ही व्हॅल्यू घेतली. एसाठी मी परत 0 घेतले, बीसाठी 1 घेतले, इथं एसाठी 0 घेतले आणि बीसाठी परत काय केलेलं आहे 1 झालेलं आहे. या पद्धतीनं मला काय करता आले पाहिजे तर पॉसिबल कॉम्बिनेशन्स तयार करता आले पाहिजे. इथं कोणतंही कॉम्बिनेशन्स रिपीट केलेलं आहे का बघा, एकदा चेक करा. की सपोज हे पहिलं जर कॉम्बिनेशन बघितलं तर त्याच्यामध्ये एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू 0 आहे. दुसरं कॉम्बिनेशन बघितलं तर तिथे एची व्हॅल्यू 1 आहे पण बीची व्हॅल्यू किती केली आहे 1 केलेली आहे. तिसरं कॉम्बिनेशन जर पाहिलं तर तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये एची व्हॅल्यू 0 आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे. परत चौथ्या कॉम्बिनेशनमध्ये एची व्हॅल्यू 0 आहे, बीची व्हॅल्यू 0 आहे. आता हे 4 कॉम्बिनेशन्स आपले तयार झालेले आहेत. ह्या 4 कॉम्बिनेशन्समध्ये तुम्हाला कुठेही रिपिटेशन दिसतंय का, म्हणजे तेच कॉम्बिनेशन आपण वापरलंय का नाही आहे. आता तुम्ही एखादा म्हणाल की मॅडम तुम्ही हे पहिलं कॉम्बिनेशन जे केलं आहे 1 0 आणि खालचं 0 1 हे कॉम्बिनेशन सारखंच दिसतंय की, पण असं आहे का ॲक्च्युली जर पाहिलं तर, कारण इथं एची व्हॅल्यू 1 आहे आणि इथं एची व्हॅल्यू 0 आहे. इथं एची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू 0 आणि इथं बीची व्हॅल्यू 1. म्हणजे जे काही तुम्ही कॉम्बिनेशन्स तयार कराल ते कॉम्बिनेशन्स काय नाही झाले पाहिजे तर रिपीट नाही झाले पाहिजेत. एकासाठी तुम्हाला एकच कॉम्बिनेशन काय करता आलं पाहिजे तयार करता आलं पाहिजे. आता याच्यावरनं ह्या कॉम्बिनेशन्सवरून आपल्याला काय करायचं आहे तर जो काही वायचा रिझल्ट आहे तो वायचा रिझल्ट आपल्याला काढायचा आहे. मग हा वायचा रिझल्ट कसा काढायचा तर त्याच्यासाठी हे लॉजिक तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्या लॉजिकवरूनच तुम्हाला काय करायचं आहे वायचा रिझल्ट काढायचा आहे. इथं 1 म्हणजे काय असणार आहे आपलं ट्रू असणार आहे आणि 0 म्हणजे काय असणार आहे फॉल्स असणार आहे. मग आपलं लॉजिक लक्षात घ्या. इफ ए इज ट्रू म्हणजेच काय तर एची व्हॅल्यू ट्रू असेल आणि बीची व्हॅल्यू सुद्धा ट्रू असेल, बी इज ट्रू देन वाय इज ट्रू. आता पहिलं कॉम्बिनेशन आपलं बघा, पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये एची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, बीची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. म्हणजे कॉम्बिनेशन कसं झालं तर ए ट्रू आहे पण बी ट्रू आहे का नाही आहे, तर बी कसं आहे फॉल्स आहे. म्हणजे इथं वायची व्हॅल्यू काय येणार आहे तुम्हाला 0 येणार आहे, म्हणजेच काय होणार आहे फॉल्स येणार आहे. लक्षात घ्या हे ट्रूथ टेबल खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरती तुम्हाला फिजिक्समध्येही हे ट्रूथ टेबल परत रिवाईज होणार आहेत, मॅथ्समध्येही ट्रूथ टेबल रिवाईज होणार आहे. हे पाठांतर अजिबात करायचं नाही आहे तुम्ही. हे कसं करायचं तर तुम्हाला ते लक्षात ठेवला आलं पाहिजे. जे तुमचं गेटचं लॉजिक असणार आहे त्या लॉजिकच्या गेटवरून तुम्हाला ट्रूथ टेबल ड्रॉ करता आलं पाहिजे, कारण हे पाठांतर करण्यासारखी ही गोष्ट नाही आहे. मॅथ्स कधी पाठांतर करून केलं जात नाही किंवा एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पल्स तुम्ही कसे लक्षात ठेवता तर जितक्या वेळेला तुम्ही ते सॉल्व कराल त्याचा सराव होईल तितक्या वेळेला तुमच्या काय होणार आहेत एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात राहणार आहेत. इथं आपल्या CS सुद्धा तसंच आहे की पाठांतर सगळ्याच गोष्टी नाही तुम्हाला करता येणार, कारण आपण जर प्रोग्राम्स वगैरे पाहिले तर प्रोग्राम्स एवढे मोठे असतात की ते तुम्ही पाठांतर नाही करू शकत. त्याच्यातले वर्ड्स वेगवेगळे असतात, मग तिथं तुमचं कन्फ्युजन होतं किंवा तिथं तुमचं सगळंच विसरायला होतं. मग अशा वेळेला तुमचं लॉजिक काय आहे आणि त्या लॉजिकवरती तुम्हाला काय करता आले पाहिजेत प्रोग्राम्स राईट डाऊन करता आले पाहिजेत किंवा ट्रूथ टेबलसुद्धा काय करता आले पाहिजेत लिहिता आले पाहिजेत. आता दुसरं आपलं पॉसिबल कॉम्बिनेशन्स बघा. दुसऱ्या पॉसिबल कॉम्बिनेशनमध्ये एची व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच काय आहे हो तिथं ए हा ट्रू आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच काय आहे तर बी हा सुद्धा ट्रू आहे. मग जर ए हा ट्रू असेल आणि बी हा ट्रू असेल तर वाय कसा असणार आहे आपला ट्रू असणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे आउटपुट
1 मिळणार आहे, म्हणजेच ट्रू मिळणार आहे. तिसरं पॉसिबल कॉम्बिनेशन बघा, इफ ए ची व्हॅल्यू इथं 0 आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, म्हणजे ए हा फॉल्स आहे आणि बी हा ट्रू आहे. या केसमध्ये तुम्हाला रिझल्ट काय मिळणार आहे, तर फॉल्स मिळणार आहे. का? कारण रिझल्ट फक्त ट्रू कधी असणार आहे, ज्याला दोन्ही साईड्स माझ्या कशा असणार आहेत, ट्रू असणार आहेत. म्हणजेच ए ची व्हॅल्यू पण ट्रू आणि बी ची व्हॅल्यू पण ट्रू, असं जे कॉम्बिनेशन असेल त्याच ठिकाणी मला वाय हा काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. इथं वाय आपल्याला काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. आणि लास्ट कॉम्बिनेशन आपण काय तयार केलं, तर ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 0, म्हणजेच काय हो, तर ए हा फॉल्स आहे आणि बी हा फॉल्स आहे. दोन्ही जर फॉल्स असतील तर रिझल्ट काय असणार आहे, तुमचा फॉल्स असणार आहे, म्हणजे 0. इथं मी बोलताना तुम्हाला म्हणते ट्रू आणि फॉल्स, आणि लिहिताना मात्र काय लिहिते 0 1. हे तुम्ही लक्षात ठेवा की ट्रू म्हणजे काय असणार आहे, व्हॅल्यू 1 असणार आहे, आणि फॉल्स म्हणजे तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. लक्षात आलं तुमच्या की आपण हे ट्रूथ टेबल कसं ड्रॉ केलं. पहिल्यांदा पॉसिबल कॉम्बिनेशन्स घेतली. हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आता इथून पुढे आपण जेवढे काही गेट शिकणार आहोत त्याच्यामध्ये हेच पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपण यूज करणार आहे, कारण प्रत्येक गेटला इनपुट आपण फक्त 2च घेणार आहे आणि त्यानुसार हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स काय करणार आहे, आपण तयार करणार आहे. फक्त प्रत्येक वेळेला काय होणार आहे, तर हा वायचा कॉलम फक्त तुमचा वेगळा येणार आहे. का? तर वाय हे कशावरती डिपेंड आहे, त्या गेटचं लॉजिक काय आहे त्याच्यावरती वाय हा डिपेंड आहे. आता आपण याचं काय करूया, तर बुलियन इक्वेशन काढूया. आता याचं बुलियन इक्वेशन काय असू शकतंय बघा, ए डॉट बी इज इक्वल टू वाय, ए डॉट बी इज इक्वल टू वाय. हे काय झालं, याचं बुलियन इक्वेशन झालं. आता इथं डॉटचं मिनिंग काय आहे हे लक्षात घ्या. डॉट म्हणजे काय, तर मल्टिप्लिकेशन साईन असणार आहे. ह्या बुलियन इक्वेशनवरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, तर ट्रूथ टेबल ड्रॉ करू शकता. इथं ज्याला आपण मल्टिप्लिकेशन बघतो त्याला कोणत्याही नंबरला जर 0 मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय येणार आहे हो, व्हॅल्यू ॲब्सोल्युटली 0च येणार आहे. मग हे बुलियन इक्वेशनसुद्धा याला करेक्ट होते किंवा ते मॅच होते. जर ए ची व्हॅल्यू 1 असेल आणि बी ची व्हॅल्यूसुद्धा 1 असेल, त्याच वेळेला वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे, तुमची 1 येणार आहे. जर माझ्याकडे ए ची व्हॅल्यू 0 असेल आणि बी ची व्हॅल्यू 1 असेल आणि मी दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर रिझल्ट माझा काय येणार आहे, 1 येऊ शकतोय का, नाही आहे. तर रिझल्ट काय येणार आहे, तिथं 0 येणार आहे. म्हणजे इथं अँड हे गेट दाखवण्यासाठी सिम्बॉल कुठला वापरला जातो किंवा साईन कुठलं वापरलं जातं, तर हे मल्टिप्लिकेशन साईन काय इंडिकेट करतं किंवा डॉट हे साईन काय इंडिकेट करतं की हे गेट काय आहे, अँड गेट आहे. लक्षात आलं तुमच्या की आपण ट्रूथ टेबल कसं ड्रॉ केलं, त्याच्यानंतर बुलियन इक्वेशन कसं ड्रॉ केलं. आता आपण बघणार आहोत ते आहे याचा सिम्बॉल. ह्याचा सिम्बॉल बघा काय आहे, अँड गेटचा. याच्यासाठी हा सिम्बॉल वापरला जातो. या पद्धतीचा सिम्बॉल काय दर्शवतो की हे गेट कोणतं आहे, अँड गेट आहे. कारण याच्यामध्ये जर तुम्ही एक्झरसाइज चेक केलं तर एक्झरसाइजमध्ये खूप साऱ्या अशा डायग्राम्स ड्रॉ केलेल्या आहेत. मग त्या डायग्राम्समध्ये काय केले जातात, तर अशा पद्धतीचे सिम्बॉल्स यूज केले जातात. मग त्या सिम्बॉल्सवरनं तुम्हाला समजायला हवं की हे कोणतं गेट आहे बाबा, अँड गेट आहे. मग याचा रिझल्ट कधी ट्रू असू शकतो आणि कधी फॉल्स असू शकतो. लक्षात आलं तुमच्या की अँड गेटचं लॉजिक काय आहे, की जर ए हा ट्रू असेल आणि बी हा ट्रू असेल तरच तुमचा रिझल्ट काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. अदरवाईज तुमचा रिझल्ट काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. मग त्याच्यासाठी आपण ट्रूथ टेबल ड्रॉ केलं. इफ ए अँड बी आर द गिवन इनपुट्स देन वाय इज द रिझल्ट इज ऑब्टेन. मग ए आणि बी ज्याला 1 असतील त्याच वेळेला फक्त तुमचा रिझल्ट काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. अदरवाईज सगळ्या केसमध्ये तुमचा रिझल्ट काय मिळतो, इथं फॉल्स मिळतो. लक्षात आलं.
आता आपण याच्यामध्ये तुम्हाला काय दिले तर सर्किट डायग्रामसुद्धा दिलेले आहेत. आता ह्या सर्किट डायग्राम्स आपल्या सीएसाठी इम्पॉर्टंट नाही आहेत तरीसुद्धा आपल्या बुकमध्ये दिल्यात, त्यामुळे मी तुम्हाला सर्किट डायग्राम हा काढून दाखवते. हा सर्किट डायग्राम तुम्हाला कशामध्ये युजफुल होणार आहेत तर ज्यावेळेला तुम्ही हे फिजिक्समध्ये गेट शिकाल त्यावेळेला हा सर्किट डायग्राम्स तिथं तुम्हाला समजून सांगितल्या जातील. इथं फक्त मी तुम्हाला ती डायग्राम कोणत्या पद्धतीची आहे ते इथं सांगते. इथं काय दाखवलं जातं तर ए आणि बी ज्याला इनपुट्स दिले जातात आणि त्या इनपुट्समध्ये त्या सर्किटमध्ये काय केला जातो तर एक LED बल्ब अटॅच केला जातो. मग तो LED बल्ब केव्हा ग्लो होणार आहे, आता तुम्हाला ओपन सर्किट आणि क्लोज सर्किट हे माहीत असतील. करंट जो आहे तो कोणत्या सर्किटमधून फ्लो होतो, जर तुमचं सर्किट हे क्लोज टाईपचं सर्किट असेल तर त्या सर्किटमधनं काय केला जातो करंट फ्लो केला जातो. जर तुमचं सर्किट ओपन टाईपचं असेल तर त्याच्यातून करंट फ्लो केला जाणार आहे का, नाही आहे फ्लो केला जाणार. आणि मग अशा वेळेला तुमचा LED बल्ब जो आहे तो LED बल्ब ग्लो होणार आहे का, नाही होणार. तेच जे आहे तुमचं फिजिक्समधलं लॉजिक ते आपल्याला काय करायचं आहे इथं सर्किट डायग्राममध्ये ड्रॉ करायचं आहे. इथं मी सर्किट डायग्राम त्याच्यासाठी ड्रॉ करते आणि मग त्या सर्किट डायग्रामवरून काय केलेले आहे तर ट्रूथ टेबलसुद्धा काढलेले आहेत. परत आपण पहिल्यांदा सर्किट डायग्राम बघूया याची काय आहे ते, आणि त्याचं ट्रूथ टेबलसुद्धा मी सांगते की कशा पद्धतीनं ते काढायचं आहे. ज्या पद्धतीनं आपण हे ट्रूथ टेबल काढलं सेम त्याच पद्धतीनं आपल्याला काढायचं आहे. त्याच्यामध्येही काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहे. फक्त आता तुम्हाला इथं क्लोज आणि ओपन हे दोन वर्ड वापरावे लागणार आहेत. क्लोजची व्हॅल्यू काय असणार आहे तर 1 असणार आहे आणि ओपनची व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे तर 0 असणार आहे. क्लोज सर्किट म्हणजे काय की ज्या सर्किटमधून करंट फ्लो होतो ते क्लोज सर्किट, म्हणजेच क्लोजची व्हॅल्यू तिथं 1 असणार आहे. आणि ओपन सर्किट म्हणजे काय की ज्याच्यातून करंट फ्लो होऊ शकत नाही, मग ओपनची व्हॅल्यू काय असणार आहे तिथं 0 असणार आहे. आता इथं वाय म्हणजे काय असणार आहे तर एक LED बल्ब इथं दिलेला आहे आणि तो बल्ब कधी ग्लो होणार आहे त्याची कंडिशन काय असेल हो तुम्हाला माहिती आहे का की LED बल्ब जो आहे तो ग्लो कधी करणार आहे. तुम्हाला फिजिक्स किंवा आतापर्यंत सायन्स जे झालेलं आहे त्या सायन्सच्या आधारे तुम्ही सांगू शकता की LED बल्ब कधी ग्लो होऊ शकतो, ज्या वेळेला सर्किट हे क्लोज टाईपचं असेल त्याच वेळेला काय होणार आहे तुमचा LED बल्ब जो आहे तो ग्लो होणार आहे. जर सर्किट तुमचं ओपन टाईपचं असेल तर LED बल्ब ग्लो होऊ शकतो का, नाही होऊ शकणार ग्लो. आता मी तर एक ट्रूथ टेबल ड्रॉ करते. इनपुट तेच राहणार आहेत आपले ए आणि बी आणि वाय म्हणजे काय होणार आहे आपला तर LED असणार आहे की जो ग्लो होणार आहे, म्हणजेच तो LED बल्ब काय होणार आहे लागणार आहे. आता इथं इनपुट कशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला लिहावे लागणार आहेत बघा. 1 म्हणजे काय असणार आहे मी सांगितलं क्लोज असणार आहे आणि 0 म्हणजे काय असणार आहे ओपन असणार आहे. मग हे आहे असं आपण इकडं काय करायचं आहे कॉपी करायचं आहे, पण कॉपी करताना सुद्धा काय करायचं आहे तर तुमचं लॉजिक वापरायचं आहे असं कॉपी करायला सांगितलं आहे मॅडमनी, बरोबर आहे, पण आहे असं उतरून चालणार आहे का, त्याच्यामध्ये तुमचं चेंजेस करायला पाहिजेत किंवा तुमचं लॉजिक वापरायला पाहिजे. आपण हे ट्रूथ टेबल जे आहे ते कुणासाठी ड्रॉ करत आहे तर सर्किटसाठी. मग तिथं 1च्या जागी आपल्याला काय लिहिला पाहिजे तर क्लोज लिहिला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपलं काय येणार आहे क्लोज, 0 म्हणजे काय असणार आहे ओपन असणार आहे, बरोबर. दुसरं कॉम्बिनेशन्स काय आहे 1-1 म्हणजे काय क्लोज क्लोज. तिसरं कॉम्बिनेशन काय आहे 0-1 म्हणजे ओपन क्लोज. आणि चौथं कॉम्बिनेशन काय आहे हो ओपन ओपन. झाली आपली 4 कॉम्बिनेशन्स तयार. हे डिफिकल्ट आहे का, मी तुमच्यासमोरच हे कॉम्बिनेशन्स तयार केले. एकदा तुम्हाला कॉम्बिनेशन समजले की ते तुम्ही कोणत्याही वर्डमध्ये एक्सप्रेस करू शकता. हेच कॉम्बिनेशन मी ट्रू फॉल्समध्ये एक्सप्रेस करू शकते, हेच कॉम्बिनेशन मी हाय आणि लो फॉर्मॅटमध्ये सुद्धा काय करू शकते एक्सप्रेस करू शकते. जे हाय असेल त्याची व्हॅल्यू 1 असणार आहे आणि लो म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. आता मला काय करायचं आहे LED ग्लो करायचं आहे किंवा LED ऑन कधी झाला पाहिजे तर
ज्याला माझं हे पूर्णपणे सर्किट म्हणजे ए आणि बी हे इनपुट ज्याला क्लोज असतील त्याच वेळेला ह्या सर्किटमधनं काय होणार आहे तर तुमचा करंट फ्लो होणार आहे. म्हणजेच एक जर एची व्हॅल्यू माझी क्लोज असेल आणि बीची व्हॅल्यू जर ओपन असेल तर त्याला माझा LED ग्लो होईल का हो? नाही ग्लो होऊ शकणार. मग इथं काय येणार आहे तर LED ग्लो नाही होणार, म्हणजेच तो कसा राहणार आहे ऑफ मोडमध्ये राहणार आहे. सेकंड काय असणार आहे तर एची व्हॅल्यू क्लोज आहे, बीची व्हॅल्यू सुद्धा क्लोज आहे, म्हणजेच ह्या सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे आणि तुमचा LED काय होणार आहे ग्लो होणार आहे, म्हणजेच LED काय होणार आहे ऑन होणार आहे. तिसरं कॉम्बिनेशन बघा, एची व्हॅल्यू आहे ओपन आणि बीची व्हॅल्यू आहे क्लोज, म्हणजे एक ओपन आहे आणि एक क्लोज आहे. LED ग्लो होऊ शकतो का? नाही आहे. जर तुम्ही अँड गेट वापरत असाल तर तुम्हाला दोन्हीही कसे पाहिजेत तर ट्रू पाहिजेत, तरच तुमचे LED काय होणार आहे ग्लो होणार आहे, म्हणजे इथं सुद्धा ऑफ. आणि लास्ट कॉम्बिनेशन आहे ओपन ओपन, म्हणजेच काय तर एची व्हॅल्यूसुद्धा 0 असेल आणि बीची व्हॅल्यूसुद्धा 0 असणार आहे, त्याला सर्किटमधून करंट फ्लो होऊ शकत नाही. दॅट्स वाय LED कांट ग्लो, म्हणजेच काय होणार आहे LED इथं ऑफ मोडमध्ये राहणार आहे. लक्षात आलं तुमच्या की आज आपण पहिलं गेट शिकलेलो आहोत अँड गेट. हे गेट खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही जास्त कॉम्प्लिकेटेड ते करू नका, त्याचं लॉजिक फक्त जे आहे ते लॉजिक व्यवस्थित समजावून घ्या तर तुम्हाला ट्रूथ टेबल ड्रॉ करता येतील. ट्रूथ टेबल ड्रॉ करता आलं तर तुम्हाला बुलियन इक्वेशन ही ड्रॉ करता येईल, त्याच्यासाठी काही जास्त तुम्हाला कष्ट घ्यायची गरज नाही आहे. आणि ह्या सर्किट डायग्रामसुद्धा आपण काय करू शकतो व्यवस्थित ड्रॉ करू शकतो. बघा एकदा हे जे गेट आहे ते गेटचं लॉजिक काय आहे, मी ट्रूथ टेबल कसं ड्रॉ केलेलं आहे, त्याच्यानंतर बुलियन इक्वेशन कोणत्या टाईपचं इथं काढलेलं आहे ते तुम्ही एकदा तुमच्या नोटबुकमध्ये रफली काय करा तर हे बुलियन इक्वेशन असेल किंवा याचं लॉजिक आणि ट्रूथ टेबल जे आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही काय करा हे रफली नोट डाऊन करून घ्या. लक्षात आलं, आपलाच पहिलं गेट इथंच संपत आहे किंवा हे गेट आपण इथं स्टॉप करूया. नेक्स्ट गेट आपल्याला परत बघावं लागणार आहे की जे आहे ऑर गेट. तोपर्यंत तुम्ही हे गेटचं लॉजिक सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. मी परत एकदा का रिवाईज करते हे सतत, कारण हा जो पार्ट आहे तो इलेक्ट्रॉनिक्सशी थोडासा सिमिलर आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड आहे आणि तुम्हाला हे थोडंसं अंडरस्टँडिंगसाठी थोडंसं डिफिकल्ट आहे, म्हणून मी या गोष्टी सतत रिवाईज करते. कारण तुम्ही हे जर जोपर्यंत मी शिकवते तोपर्यंत तुमच्या ते लक्षात राहील, पण हे तुमच्या काय झालं पाहिजे तर थ्रूआउट हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की बाबा अँड गेट म्हणजे काय असते, ऑर गेट म्हणजे काय. तुम्ही इथून पुढे सपोज काही स्टुडंट BEला गेले किंवा काही स्टुडंट BScला गेले किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंगच्या गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला हे गेट बेसिक गेट्स परत तुम्हाला ते रिवाईज करावे लागणार आहेत. आणि प्रत्येक वेळेला ते इलेक्ट्रॉनिकच्या सिलेबसचा जो बेस आहे तो बेस कशावरती डिपेंड आहे तर ह्या गेट्सवरतीच डिपेंड आहे. त्यामुळे हे गेट्स व्यवस्थित समजावून घ्या. आत्ता तुमच्याकडे खूप वेळ आहे ह्या गोष्टी सगळ्या समजावून घेण्यासाठी. ए गेटचं लॉजिक आहे किंवा अजून मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगते की हे गेट लक्षात कसे ठेवायचे. बघा, तर आपण नॉर्मली ज्या वेळेला कॉन्व्हर्सेशन करतो किंवा कम्युनिकेशन करतो त्याला आपण हे शब्द सतत वापरत असतो. अँड असेल, ऑर असेल, नॉट असेल, मग त्याचं मिनिंग आणि इथलं मिनिंग थोडंफार सेमच आहे, फक्त तेच मिनिंग जे आहे आपल्या नॉर्मल भाषेमधलं ते इथं काय केलं तर ह्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये ते कन्वर्ट केलेलं आहे. मिनिंग चेंज होतं आहे का? नाही होत. मी मागाशी जे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की प्लीज गिव्ह मी युअर पेन अँड पेन्सिल, मला पेन आणि पेन्सिल हे दोन्ही हवं आहे. एक मला जर दिलं तर माझी रिक्वायरमेंट फुलफिल नाही होऊ शकत. मग तसंच आहे इथं अँडचं मिनिंग. ज्या पद्धतीनं तुम्ही इंग्लिशमध्ये अँड हा वर्ड दोन सेंटेन्सेसला जोडण्यासाठी वापरता, पण त्या दोन सेंटेन्सेस ज्याला तुम्ही अँडनं जोडता त्याला एकच सेंटेन्स तयार होतं आणि ते एकच सेंटेन्स मिनिंगफुल कधी होतं किंवा त्या सेंटेन्सचा रिझल्ट ट्रू कधी असतो तर त्याचं लेफ्ट हँड सेंटेन्स आणि राईट हँड सेंटेन्स हे दोन्हीही ज्याला तुम्ही इव्हॅल्युएट कराल आणि त्या दोन्हींचाही जर रिझल्ट ट्रू असेल तरच त्या होल सेंटेन्सचा रिझल्ट तुमचा ट्रू असणार आहे. मग इथंसुद्धा आपल्याला तेच करायचं आहे, फक्त इथं काय करायचं आहे तर आपल्याला एक वेगळा टचअप द्यायचा आहे किंवा आपल्याला त्याला कम्प्युटरच्या भाषेमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. वेगळं असं आपण काही इथं शिकत नाही आहे.
मग लक्षात आलं तुमच्या की अँडचं लॉजिक काय आहे, जर ए हा ट्रू असेल आणि बी हा ट्रू असेल तरच तुमचा वाय हा काय असणार आहे, ट्रू असणार आहे. त्याच्यासाठी हे 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स मी डिझाईन केले. हे कॉम्बिनेशन्स आपण प्रत्येक वेळेला हेच वापरणार आहोत. मग ह्या रिझल्टवरनं मी काय केलं तर हे बुलियन इक्वेशन तयार केलं की ए डॉट बी इज इक्वल टू वाय. मग वाय ट्रू कधी असू शकतो, तर ए आणि बीचा प्रोडक्ट जर 1 असेल तरच वायची व्हॅल्यू 1 येणार आहे. जर ए किंवा बी ह्या दोघांच्यापैकी एकही व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर माझा वाय हा ट्रू येऊ शकतो का, नाही ट्रू येऊ शकत. आपण मल्टिप्लिकेशन अगदी तुमच्या लहानपणापासून तुम्ही शिकला असाल, अगदी सिनियर KG फर्स्टमध्ये मल्टिप्लिकेशनचे हे रूल्स झालेले आहेत की कोणत्याही नंबरला जर 0नं मल्टिप्लाय केलं तर तुमचं ॲन्सर मल्टिप्लिकेशनचं काय येतं, 0 येतं. तोच रूल आपल्याला इथं वापरायचा आहे की ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे ट्रू कधी असणार आहे, ज्याला दोन्ही व्हॅल्यू ट्रू असणार आहेत. म्हणजेच काय तर दोघांच्यापैकी कुणीही 0 नसेल तर तुमचा रिझल्ट काय येणार आहे, ट्रू येणार आहे. फक्त आपण इथं जे नंबर्स वापरतो ते नंबर्स काय असतात तर 0 आणि 1 हे 2च नंबर्स आपल्याला इथं काय करता येतात, वापरता येतात. दुसरे आपण नंबर वापरू शकत नाही. लक्षात आलं तुमच्या की अँड गेट आपण कसं ड्रॉ केलं, त्याची सर्किट डायग्राम जी आहे ती सर्किट डायग्राम कशी ड्रॉ केली. आजचं लेक्चर जे आहे ते आपण इथंच स्टॉप करत आहोत. नेक्स्ट जे गेट असेल ऑर गेट ते आपण पुढच्या लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.